आज आपण झटपट अशा चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया। नाश्ता रेसिपीचा प्रकार पहिला। रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी ह्या मेजरमेंट कपाने मी 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला। जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकता तांदूळ। आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे। त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना, त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे। पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं, मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे। तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे। अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे। आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एकाधिक बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असा मीडियम साईजचा बटाटा आहे। त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ। त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेला आहे। असा पांढरा शुभ्र मोकळा हा खीस झालेला आहे। आता हा जो खीस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू। यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही। जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या। त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे। एक लहान साईजची शिमला मिरची होती, ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी। 1 वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे, किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकता। आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे, तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे। 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे। अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात, किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात, किंवा यामध्ये जसं की पत्ता गोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात, किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात, म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात। आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे। थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ, म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही। हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ। जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही, तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय। पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना, तोच सोडा वापरायचा आहे। सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात, किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात। सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे। जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना, त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं, म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे। हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच ठीक ठेवायचं आहे। त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे। पोहे खाण्याचा चम्मच असतो ना, त्यापेक्षाही अर्धा चम्मच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। जसं आपण डोसा पसरून घेतो ना, त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे। पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही, तर अशी मीडियम साईजची लेयर ही राहू द्यायची आहे। या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं। झाकण उघडून दाखवते, असा हा रंग बदललेला आहे। त्यानंतर पलटून घेऊ। खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे, छान असं हे दिसत आहे।
पुन्हा यावरती झाकण ठेवू. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ. आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे. छान असा रंगही आलेला आहे. त्यानंतर काढून घेऊ. तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे. ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे. तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे. किती सोपी रेसिपी आहे बनवायला. आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात. गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात. शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात. मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात. पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात. तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे. तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त उत्तप्पे होत असतात. सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात. गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते. आता हा जो उत्तप्पा बघा, आता आपण अगदी झटपट होणाऱ्या अशा चविष्ट रेसिपीचा प्रकार दुसरा पाहूया. तो अजिबात चिवट होत नाही. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तर मंडळी, हा भात मी रात्री बनवलेला होता आणि त्यातला थोडासा भात हा शिल्लक राहिलेला आहे. आता त्या भातापासून नेहमी आपण फोडणीचा भात बनवतो, पण ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो. पण आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवू, म्हणून आज मी तुम्हाला मस्त जाळीदार असा डोसा दाखवत आहे या उरलेल्या शिळ्या भातापासून. तर 1 वाटी भात घेतलेला आहे. घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. 1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं. 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी. आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते. आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. तर यामध्ये आपण रवा टाकलेला आहे. रवा थोडासा फुलू द्यायचा आहे. म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते. असं झालेलं आहे. रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा, चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिव्हेट होतो आणि छान फुलतो तो. त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने. काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं. त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं. आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला. तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ. तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ, म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे.
असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही। त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे। ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे। साधारण 1.5 चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे, डोश्याचं मिश्रण, आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। डोसा पसरत असताना गॅसची फ्लेम कमी होती, त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे। असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला, त्यानंतर डोसा काढून घेऊ। अगदी सहज हा डोसा निघतो, तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे। सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे। यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता, पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे। असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे। तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे। मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो। अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही, फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे। आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते। असंच ते मिश्रण टाकलेलं आहे, त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रणही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो। अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळसर येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे। मस्त छान अशी जाडी पडते, जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात। तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते। एक नाही तर सगळे डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात। तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। डोसा तुम्ही पाहू शकतात मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवलेले आहे। आधी सकाळचा भात शिल्लक राहिला किंवा रात्रीचा भात शिल्लक राहिला, त्या भाताला फोडणी दिली तर खाताना नाक मात्र मुडवायचे। मग आता आपण तांदूळाच्या रेसिपीचा प्रकार तिसरा पाहू। कुरकुरीत डोसे बनवले तर सगळेच मंडळी आवडीने खातात। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे मस्त कुरकुरीत डोसे। रेशनचा तांदूळ घेतला। रेशनचा तांदूळ असा जाड असतो। तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल तुम्ही कोणताही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता। मेजरमेंट कपाने 3 कप या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेत आहे। तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात। ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यानंतर त्याच कपाने किंवा त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। हरभऱ्याच्या डाळीमुळे डोशाला मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो। त्यासोबतच पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच मेथी दाणे घालायचे आहे। जास्तही मेथी दाणे टाकायचे नाही, फक्त अर्धा चमच मेथी दाणे टाकल्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे। रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, म्हणून साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण काळपट पाणी हे निघतं। आता याच पद्धतीने 4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता तांदूळ हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे, म्हणून हे तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे। तांदूळ बुडेल त्यापेक्षा वरती 2 ते 3 इंच वरती पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी राहू द्यायचं आहे। तांदूळ आणि डाळ मस्त अशी भिजलेले आहे। त्यानंतर यावरचं पाणी न फेकता याच पाण्याचा वापर करून मिक्सरला असे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहे। दळताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का हे आपल्याला फाईन असं बारीकच दळायचं आहे, अजिबात जाडसर दळायचं नाही। जर का हे जाडसर दळले तर डोसे हे व्यवस्थित जमत नाही, डोसा हा पसरवताना तुटतो। अशाच पद्धतीने संपूर्ण हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे।
त्यानंतर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. पसरट आणि खोलगट पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे फुलून येतं आणि त्यानंतर वाया सुद्धा जाणार नाही. पूर्ण वाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये उष्णता भरली जाते आणि छान जाळी पडते. त्यामुळेच आपले डोसे जे आहे मस्त असे कुरकुरीत स्पंजी, अजिबात न तुटता असे होत असतात. साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 6 ते 7 तासासाठी अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे. मी रात्रभर असंच हे मिश्रण झाकून राहू दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता, जेव्हा पातेल्यामध्ये आपण मिश्रण रात्री झाकून ठेवलं होतं, बऱ्यापैकी पातेलं खाली होतं. अगदी दुप्पट हे पातेलं भरलेलं आहे. मस्त अशी जाळी पडलेली आहे मिश्रणामध्ये. मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी 8 ते 10 लोकांना पुरतील नाश्त्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये मी डोसे बनवत आहे. तुम्हाला जर का डोसे कमी प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लहान वाटीचा वापर करून डाळ आणि तांदूळ घेऊ शकता. तसं या मिश्रणामध्ये जर का मीठ नाही घातलं तर 2 ते 3 दिवसापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून डोसे हे बनवू शकतो. आता जर का तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डोसे करायचे झाले तर हे जे मिश्रण आहे लहान भांड्यामध्ये काढून ठेवा आणि मग जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डोसे करायचे आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता मी लहान भांड्यामध्ये मिश्रण काढून ठेवलं आणि जास्त प्रमाणामध्ये डोसे करत आहे म्हणून यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ टाकण्याच्या आधी आपण डोश्यासाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ. एक मीडियम साईजचा चमच कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकली का त्यामध्ये पाव चमच जिरे टाकू. सोबतच अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळीमुळे मस्त डोसा असा चवीला लागत असतो. 8 ते 10 कढीपत्त्याचे पाणी टाकले आणि 3 ते 4 उभ्या अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. तर मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात. जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा नक्कीच उभ्या चिरलेल्या मिरच्या घाला. मिरची हे परतत असतानाच त्यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. ठेचून घेतलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. असं काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती कांदा सुद्धा आपल्याला अर्धवट असा भाजून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमच सांबार मसाला टाकायचा आहे. सांबार मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसालाही वापरू शकतात किंवा तोही नसेल तर साधा फक्त पाव चमचा मसाला घाला. आणि त्यानंतर या ठिकाणी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे, छान असे मऊ. आणि त्यानंतर साल काढून ते एखादी ठेचणीने ठेचून घेतले. स्मूथ ठेचून घेतलेले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते या मसाल्यामध्ये टाकलं आणि परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. परतत असताना चवीनुसार मीठ टाकू 1 चमच आणि पाव चमच हळद टाकायची आहे. त्यानंतर परतून घेऊ. तर या डोश्यासोबत मला चटणी सुद्धा करायची आहे म्हणून एवढी भाजी पुरेशी आहे. तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल, चटणी करायची नसेल तर तुम्ही आणखी यामध्ये बटाटे ऍड करून जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवा. तेव्हाच ती 8 ते 10 लोकांच्या नाश्त्यासाठी भाजी पुरेल. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटापर्यंत ही भाजी कमी ते मीडियम गॅसवरती परतून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी ही मसाला डोश्याची भाजी तयार झालेली आहे. आता डोसा बनवूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर का कमी डोसे बनवायचे असतील, आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ही तुम्ही मीठ टाकून घेऊ शकतात. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. मिश्रण हे घट्टसर होतं. डोश्यासाठी आपल्याला पातळसर मिश्रण हवं म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकलं. तुम्ही पाहू शकतात मिश्रणाची थिकनेस इतपत हे पातळसर करायचं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही. जर का तुम्हाला पूर्ण जरी डोसे करायचे असले तर मिश्रणाचं बाजूला काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून जर का पातळसर होईल तेव्हा ते मिश्रण आपल्याला उपयोगात घेता येतं. आता डोसा बनवण्यासाठी डोसाचा तवा गॅसवरती ठेवून घेतला. सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे नॉयलॉन ब्रश येतात त्या ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात किंवा ब्रश नसेल तर घरात असलेलं एखादी वांग घ्यायचं आणि वांग अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. तर मला गरम भांड्यांना म्हणजेच गरम तव्याला तेल लावायला हा नायलॉनचा ब्रश वगैरे आवडत नाही, तर मी जी नॅचरली वस्तू आहे म्हणजेच वांगी वगैरे त्याचाच वापर करून तुम्हाला या ठिकाणी डोसे बनवून दाखवणार आहे. तर वांगी अशी अर्धवट कापून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आधी, त्यानंतर अर्धवट कापून घेतलं आणि तेलामध्ये बुडून अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे. तवा हा कडकडीत तापलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी होती, आता मीडियम केलेली आहे. त्यानंतर तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घेतलं. टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. टिश्यू पेपर जर का नसेल तर एखादी स्वच्छ असा कॉटनचा कापड घ्या, त्याने पुसून घ्या. त्यानंतर 1.5 पडी मिश्रण हे डोस्याचं तव्यावरती टाकलं आणि एकसारखं असं एकाच दिशेने हे पसरून घ्यायचं आहे.
डोसा हा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती एकसारखा असा हा डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी करायची आहे। मीडियम गॅसवरती हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। तो शेकत असताना यामध्ये थोडंसं वरतून तेल घालायचं आहे, साधारण 1 चमच असं तेल टाकल्यामुळे डोस्याला मस्त कुरकुरीतपणा येतो। डोशाचा तवा हा मोठा आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा तवा गॅसवरती थोडा फिरवत घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूंनी हा डोसा छान असा शेकला जाईल। डोसाही तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी जाळी पडलेली आहे डोशाला आणि एकदम जाळीदार अशा प्रकारचे हे डोसे आपले होत असतात। एकही डोसा हा तव्याला चिटकत नाही आणि बनवताना तुटत नाही। अप्रतिम चवीचे आणि परफेक्ट असे हे डोसे आपले होत असतात। कडा ह्या सुटल्यानंतर डोसा आपल्याला हा असा थोडासा सरकून घ्यायचा आहे तव्या जवळून। ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात खालच्या बाजूने असा गोल्डन रंग आलेला आहे। जर का तुम्हाला चटणी सोबत डोसा खायचा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे सुद्धा बनवून खाऊ शकतात आणि जर का मसाला डोसा बनवायचा असेल तर या डोशावरती जो आपण भाजीचा मसाला करून घेतलेला आहे, मसाला डोशाची भाजी, ती भाजी अशी पसरून घ्यायची आहे आणि मग रोल करायचा आहे आणि असा हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा झालेला आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। तर दुसरा डोसा हा बनवत असताना तव्याला तेल लावायची गरज नाही किंवा त्यावरती पाणीही शिंतळायची गरज नाही। तवा हा तापून घेतल्यानंतर गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती तव्यावरती मिश्रण टाकायचं आहे। ज्या साईजनुसार तुमचा तवा असेल तितपत मिश्रण घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 1.5 पडी मिश्रण घालून डोसा असा पसरून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे। वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे अगदी जास्तही तेलकट आपले हे डोसे होणार नाही। मस्त कुरकुरीत आणि मोठे मोठे जाळीदार असे हे डोसे होत असतात। वरतून असा थोडासा लालसर रंग आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे। असा रोल करून घेते। तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान मोठे मोठे मस्त कुरकुरीत असे हे डोसे अगदी परफेक्ट मापासह ही रेसिपी आहे। अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच करून पहा। तर आता हा प्लेन डोसा केलेला आहे, तर अशा पद्धतीने आपण हा भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात। आता हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। एकदम कुरकुरीत असे हे डोसे होत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागतात। तर अशा डोशांसोबत ताटामध्ये आपण केलेली ही भाजी घ्यायची आहे। जर का तुम्ही अशा हा प्लेन डोसा केला तर प्लेन डोसा सोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात। डोसा हा तांदूळाच्या रेसिपीचा प्रकार चौथा पाहू आहे। डोसा बनवण्याची रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी ह्या मीडियम साईजच्या वाटीने मी तांदूळ घेत आहे। तर हा जो आपण भातासाठी तांदूळ वापरतो ना कोलम, तोच घेतलेला आहे मी। 1 वाटी घेतलेला तांदूळ पसरट भांड्यामध्ये टाकला। पुन्हा दुसरी वाटी तांदूळ घेतलेला आहे। 2 वाटी तांदूळ टाकलेला आहे। 2 वाटी तांदूळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेते। अशी पांढरी ही साल नसलेली डाळ घ्यायची आहे। डाळ टाकल्यानंतर अगदी 10 ते 12 मेथीचे दाणे घ्यायचे आहे आपल्याला। पाव चमचा इतपत, जास्तही मेथी वापरायची गरज नाही। आता हिवाळा आहे म्हणून मेथी नक्कीच घाला। त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। जास्त खूप सुद्धा हे रगडायचं नाही, असं अलगद हाताने सोडून हे पाणी आता काढून घेते। यामध्ये दुसरं पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून झालेले आहे। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे। जे आपण कांदा पोहे बनवतो ना रेग्युलर आपल्या घरामध्ये जे पोहे असतात तेच पोहे घेतलेले आहे। 1 वाटी पोहे टाकले, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता सुद्धा पुन्हा 1 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे पोह्याला काही चिटकलेली घाण वगैरे असते धूळ ती सुद्धा निघते। आता हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। अलगद हाताने सोडून घेतलं आणि पाणी हे काढलेलं आहे। आता हे साहित्य आपल्याला भिजत घालायचं आहे, म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी भिजण्यासाठी आपल्याला जास्तही टाकायचं नाही, तर डाळ तांदूळाच्या वरती साधारण 1 इंच पाणी येईल ना इतपतच पाणी टाकायचं आहे। ह्या प्रकारे आता पीठ अगदी परफेक्ट आंबवण्याची मी तुम्हाला वेळ सुद्धा सांगते। हिवाळ्यामध्ये फक्त, उन्हाळ्यामध्ये इतका आपल्याला वेळ लागत नाही, म्हणून हिवाळ्यामध्ये सकाळी 7 वाजेला मी हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि भिजत घातले। त्यानंतर 5 तास भिजवून घेतले, म्हणजे दुपारी आता 12 वाजलेले आहे। 12 वाजेला मी तुम्हाला हे दाखवत आहे। अशा प्रकारे डाळ तांदूळ मस्त भिजलेले आहे।
12 किंवा अर्धा पाऊण तास तुम्ही इकडे तिकडेही करू शकतात. 12 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर यावरचं पाणी आपल्याला काढायचं नाही, तर त्याच पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे. म्हणूनच डाळ तांदूळ भिजण्यासाठी फक्त त्यावरती 1 इंच वरती पाणी येईल इतपतच पाणी आपण घातलेलं होतं. असं थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे अगदी स्मूथ आपल्याला वाटायचं आहे. ह्या प्रकारे आता हे आपल्याला आंबवायचं आहे. म्हणून अॅल्युमिनियमच्या भांड्याचा वापर न करता स्टीलच्या भांड्याचा वापर करा. पातेल्यामध्येही तुम्ही घेऊ शकतात किंवा कुकरचा वापर करा. कुकरमध्ये पीठ छान असे फुलून येतं. तर मी कुकरमध्ये हे वाटलेलं डाळ तांदूळाचं जे मिश्रण आहे ते घातलं. पुन्हा तशाच प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजत घातलेले सगळे डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना मात्र एकदम स्मूथ असं बारीकच वाटायचं आहे, जाडसर वाटायचं नाही. आणि जास्त ही डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका. असं थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं जर का वाटलं तर अगदी स्मूथ असं हे वाटलं जाते. तर अशाच प्रकारे 3 बॅच मध्ये हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहे या प्रकारे. आणि स्टीलचं जे कुकर आहे ना माझं, त्या कुकरमध्ये मी स्टीलच्या कुकरमध्ये काढून घेते. स्टीलचं कुकर जर का नसेल तर पातेल्याचा वापर करा, पण अॅल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करू नका. अशाच प्रकारे संपूर्ण हे वाटून घेतलेलं आहे. इतपत हे पातळसर आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण घ्यायचं आहे. झाकणाला रिंग राहू द्यायची आहे, त्यासोबतच शिटी सुद्धा राहू द्यायची आहे. आता कुकर हा लावून घेऊ. कुकर लावून घेतल्यानंतर आता हिवाळा आहे. हिवाळ्याचं टेम्परेचर खूप कमी असते. म्हणूनच आपल्याला एखादी ब्लँकेट घ्यायचं आहे किंवा असं जाड टॉवेल घ्यायचं आहे. तर मी हा जाड टॉवेल घेतला आणि दुप्पट घडी करून हा कुकर झाकून ठेवते. म्हणजे उष्णता होईल आणि आपलं पीठ मस्त जे आहे ना इडलीचं छान असं हे फुलून येईल. तर ही जी प्रोसेस आहे ना हिवाळ्यामध्ये नक्कीच करा. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आता झालेली आहे सकाळ आणि आपण रात्रभर असंच हा टॉवेल राहू दिलेला आहे कुकरवरती. आता हा जो टॉवेल आहे मी तुम्हाला काढून कुकर सुद्धा उघडून दाखवते. आपण इडल्या करायची आहे सकाळी नाश्त्याला. काल दुपारी आपण डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले होते. कुकर हे अर्ध होतं आणि आता सकाळी तुम्ही पाहू शकता 7-7:30ला मी तुम्हाला दाखवत आहे. साधारण मस्त असं हे जे पीठ आहे फुलून आलेलं आहे. मिक्स करून घेते. जर का इथेच मिक्स केलं तर यातलं जे पीठ आहे इडलीचं हे खाली पडेल इतकं हे फुललेलं आहे. दुप्पटीपेक्षाही जास्त असं हे फुलून आलेलं आहे. लहान भांड्यामध्ये हे इडलीचं पीठ काढून घेते वरचं आणि त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर का या पद्धतीने डाळ तांदूळ भिजत घातले आणि ह्या वेळेसच वाटून घेतले तर तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, रेशनचा घ्या, जाळ घ्या, अशाच प्रकारे पीठ मस्त हे फुलून येणार आहे. आता हे पीठ सुद्धा यामध्ये टाकून घेते. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी जाड किंवा जुना किंवा रेशनचा तांदूळ वापरलेला नाही, कारण याआधी सुद्धा मी 3 प्रकारच्या इडलीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्यामध्ये मला काही कमेंट्स होत्या का ताई आमच्याकडे आम्हाला रेशन मिळत नाही, आमच्याकडे जाड तांदूळ नाही किंवा जुना तांदूळही नाही, तर आम्ही कशा प्रकारे इडल्या बनवायच्या जर का रेशनचा तांदूळ नसेल तर त्या व्हिडिओलाच अनुसरून मी हा व्हिडिओ केलेला आहे. जर का नसेल तुमच्याकडे जाड तांदूळ रेशनचा तर तुम्ही ह्या तांदूळाचा सुद्धा वापर करून मस्त अशा स्पंजी इडल्या करू शकता. अशा प्रकारे तर इडल्या मस्त अशा जाळीदार स्पंजी होण्यासाठी जेव्हा आपण इडलीच्या प्लेटीमध्ये मिश्रण भरतो ना त्याआधीच आपल्याला पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आपण प्लेट ठेवली का लगेचच ती भरकन छान अशी फुलून येते. आता तेल हे लावून झालेलं आहे. तेलाचं जे वाटी आहे ते आपण बाजूला ठेवू आणि ह्या प्लेटींमध्ये आता मी तुम्हाला हे इडलीचं मिश्रण भरून दाखवते. अशा प्रकारे टाकायचं आहे. थोडंसं खाली राहू द्यायचं आहे म्हणजे इडली ही फुलेल. तर मंडळी, तुम्ही हा इडली बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर का आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते क्लिक करून ऑलवरती त्याला प्रेस करा. असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते सगळ्यात आधी व्हिडिओ पाहता येतील. आता इडली प्लेटींमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मोठीच राहू द्यायची आहे. मोठ्या फ्लेमवरती फक्त 8 ते 10 मिनिटापर्यंत हे
स्टीम करून घेतलेला आहे। त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्हाला आता ही इडली दाखवलेली आहे, मस्त फुलून आलेली आहे। अगदी दुप्पटीने ही इडली फुलत असते। आता स्टीमरच्या आतमधून इडलीची प्लेट ही काढून घेतलेली आहे, थोडी गार होऊ द्यायची आहे। गार होत आहे तोपर्यंत ही जी मिनी इडलीची प्लेट आहे ना, त्यामध्ये मिश्रण भरायचं आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतरच मग अशा प्रकारे ह्या मिनी इडल्या सुद्धा ठेवायच्या आहे, झाकण ठेवायचे आहे। ह्या मिनी इडल्या व्हायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटांमध्येच ह्या इडल्या होतात। आता 5 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र मोठी ठेवायची आहे। तोपर्यंत ह्या इडल्या सुद्धा गार झालेल्या आहे, पूर्णपणे थंड सुद्धा आपल्याला हे होऊ द्यायचं नाही। अगदी हलकं असं थोडं कोमट आहे, थोडं हलकं गरम असतानाच ह्या इडल्या एखादी सुरीने किंवा चमचने काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पांढरी शुभ्र आणि अगदी ब्रेड सारखी लुसलुशीत ही इडली दिसत आहे। अशाच प्रकारे बाकीच्याही इडल्या ह्या काढून घेते प्लेटमधून। इडली प्लेटीला सुद्धा ह्या इडलीचं जे मिश्रण आहे ते चिटकत नाही, अगदी भराभर या निघत असतात। आता तशाच प्रकारे सगळ्या ह्या मिश्रणाच्या इडल्या आपल्याला करायच्या आहे। अगदी पटकन ह्या इडल्या होत असतात ह्या स्टीमरमध्ये। बनवलेल्या इडल्या ह्या प्लेटच्या बाहेर मी काढून घेते। तोपर्यंत मंडळी, आपलं चॅनल हे जे आहे फेसबुक पेजवरती सुद्धा ओपन केलेलं आहे। तर फेसबुक पेजवरती सुरेखाज रेसिपी या नावाने आहे। तर हा मस्त इडली बनवण्याचा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती सुद्धा पाहू शकता। व्हिडिओ पाहिल्यानंतर फॉलो करा आणि लाईक नक्कीच करा। त्यासोबतच त्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही शेअर करू शकता। अशाच प्रकारे सगळ्या इडल्या ह्या बनवून घ्यायच्या आहे। तर यामध्ये आपण ठेवलेली जी मिनी इडलीची प्लेट होती ना, ते सुद्धा झालेले आहे। गॅस बंद केलेला आहे आणि मिनी इडलीची प्लेट सुद्धा आता स्टीमरच्या बाहेर काढून घेतलेली आहे। अशा ह्या छोट्या छोट्या मिनी इडल्या मस्त अशा ह्या होत असतात। हे गरम आहे, थोडंसं गार झाल्यानंतर अगदी भरकन ह्या इडल्या बाहेर निघत असतात। अशा प्रकारे छोटे छोटे ह्या होत असतात। तर असे हे छोटे छोटे खमंग ढोकळे कसे बनवायचे ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवत आहे। म्हणजे लहान मुलं जर का तुमच्याकडे असतील तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनमध्ये तुम्ही अगदी छोटे छोटे हे मिनी इडल्या किंवा मिनी खमंग ढोकळे बनवून देऊ शकता। तर मंडळी, ह्या इडल्या तुम्ही पाहू शकतात किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि जसा स्पंज असतो ना, स्पंज सारखीच ही इडली दाबली जात आहे। एवढी ही सॉफ्ट इडली झालेली आहे। अशी मूठ घेतली ना, अगदी मस्त अशी ही दाबली जात आहे। यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल का इडली ही किती स्पंजी झालेली आहे। तोडून सुद्धा दाखवते, आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात मस्त जाळीदार अशी स्पंज सारखी ही इडली दिसत आहे, पांढरी शुभ्र अशी तोडून यासोबत सांबार किंवा चटणी सोबत ही इडली खायला मस्त अशी लागते। मी सोबतच शेंगदाणे मिरची लसूणची चटणी केलेली आहे। तर चटणी बनवण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही, कारण व्हिडिओ हा जास्त मोठा झालेला असता। अशी ही मस्त स्पंजी इडली चटणी सोबत खायला चविष्ट अशी लागते। तर मंडळी, तुम्ही सुद्धा फक्त इंद्रायणी तांदूळ वगळता कोणत्याही तांदूळाची अशा पद्धतीची इडली ही करून पहा। चवीला मस्त अशी लागते आणि दिसायलाही छान पांढरी शुभ्र अशी होते। तर मंडळी, फक्त एकच इडली नव्हे तर सगळ्याच इडल्या अशा मस्त होत असतात। तर हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये अशाच प्रकारे तुम्ही नक्कीच करून पहा। हिवाळा असो किंवा पावसाळा असो, तुम्ही अशा पद्धतीने इडली करा, छान येईल। उन्हाळा असला तर कुकरवरती टॉवेल वगैरे टाकायची काही गरज नाही। आता आपण 5 नंबरची रेसिपी पाहूया। त्या वेळेनुसार तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण भिजत घाला, म्हणजे अगदी परफेक्ट अशा जाळीदार स्पंजी इडल्या तुमच्या होतील। मग मंडळी, पसरट बाउल घेतलं, त्यामध्ये जी भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला। तांदूळ आपल्याला हा लहान साईजचाच घ्यायचा आहे। मी कोलम तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ। तर ही पॉलिश केलेली मुंगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही सारी सकटची डाळ सुद्धा घेऊ शकता। यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ घेताना आपल्याला लांब असा घ्यायचा नाही, तर असा लहान साईजचा कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता। तांदूळ आणि डाळ टिकवण्यासाठी याला भरपूर केमिकल किंवा पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे अलगद हाताने हे डाळ तांदूळ आपल्याला चोळत घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे डाळ तांदूळ आता धुवून घेतलेले आहे। या प्रकारे डाळ आणि तांदूळ यामध्ये पाणी टाकू आणि असंच थोड्या वेळासाठी राहू देऊ। गॅसवरती कुकर ठेवला। कुकरमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी इतपत तेल टाकलं
एवढं तेल. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी हलकी अशी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे लसूणचे काप टाकायचे आहे आणि थोडंसं लसूण राहू द्यायचं आहे. पुढे आपल्याला लागणारच आहे. 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, 2 तमालपत्र, चिमूटभर हिंग आणि आपल्या चवीनुसार म्हणजे या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लांबट चिरून घेतल्या. मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे. आता सगळं हे काही सेकंद परतून घेतल्यानंतर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी भरून कांद्याचे काप कुकरमध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. कांदा अर्धवटपेक्षा जास्त हा भाजून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. भाज्यांमध्ये अर्धी वाटी फ्रेश वटाणे. सध्या वटाण्याच्या शेंगाही भरपूर येत आहेत बाजारामध्ये. आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहे. गोबीचे काप साधारण 1 वाटी आणि एक मीडियम साईजचा बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे साधारण 1 वाटी आणि एक मोठ्या साईजचा टमाटरचे काप सुद्धा घालायचे आहे साधारण 1 वाटी टमाटर. यामध्ये एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर स्किपही करू शकतात किंवा ॲडिशनल एखादी भाजी तुम्हाला यामध्ये घालायची असेल जसं की शिमला मिरची वगैरे आणखी तेही तुम्ही वापरू शकता. अशा ह्या भाज्या परतून घेतल्या का त्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे. मसाल्यामध्ये सर्वप्रथम टाकते मी मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद आणि आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे. आवश्यकतेप्रमाणे शेंगदाणे साधारण पाव वाटी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं हे साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळे यामध्ये आपण घातलेले मसाले ते व्यवस्थित असे भाजले जातील. आता मिक्स करून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता असा रंगही बदललेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे. त्यानंतरच मग जे डाळ तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहे ना, ते डाळ तांदूळ या मसाल्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये टाकायचे आहे. पाणी काढून घेतलं त्यातलं. तर आज आपण अतिशय भन्नाट अशी चवीची हॉटेलमध्ये मिळते ना त्यापेक्षाही चवीला मस्त आणि फ्रेश आपल्या हाताने बनवलेली अशी डाळ खिचडीची ही रेसिपी पाहत आहोत. अगदी मोजक्या साहित्यात होते आणि कमी खर्चातही होते, शिवाय चवीलाही छान लागते आणि पोटभरीचा पदार्थही आहे. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता पाणी टाकू. तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी तुम्हाला पाणी दाखवते. नवीन शिकणारे तुम्ही असाल तर किंवा अंदाजानेही घालू शकता. अंदाजाने किती घालायचं तेही मी तुम्हाला सांगते. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. हे 2री वाटी पाणी, 3री वाटी पाणी, 4थी वाटी पाणी. तर आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. साधारण 2 वाटी डाळ तांदूळ झालं. 2 वाटीच्या 4 पटीने म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा 8 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही 8वी वाटी. तर अशा प्रकारे 8 वाटी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी झारा असा ठेवून दाखवते. असा झारा ठेवला तर साधारण तांदूळापासून तर वरती पाण्याचं लेअर इतकं आहे, साधारण 4 इंच वरती. म्हणजे अंदाजाने तुम्ही घातलं तर साधारण 4 इंच वरती पाणी यायला पाहिजे. तांदूळाच्या इतपत पाणी तुम्ही घालू शकतात, नाही जरी वाटीने मोजलं तरी सुद्धा, किंवा 8 पटीने टाका. त्यानंतर आपण यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पाण्याला मस्त खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. अशी उकळी आल्यानंतरच मग आपल्याला कुकर हे बंद करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती साधारण 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे. आता 3 शिट्या ह्या काढून झालेल्या आहे कमी ते मीडियम फ्लेमवरती. वाफ सुद्धा पूर्ण ही निघालेली आहे आणि वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात अशी मस्त आपली ही खिचडी तयार झालेली आहे. मस्त अशी एकसारखी छान अशी शिजलेली आहे डाळ खिचडी. जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची आपली ही खिचडी मस्त शिजलेली आहे. फक्त याला एक छोटासा आपल्याला तडका द्यायचा आहे, म्हणून आपण तूप, तेल किंवा बटरचाही वापर करू शकता. तडका पॅन गॅसवरती ठेवला, त्यामध्ये थोडंसं मी बटर टाकलं. बटर गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर लसूण थोडासा आपण शिल्लक राहू दिलेला होता, ते लसूणचे काप टाकले. पाव चमचा म्हणजेच थोडंसं जिरं
आणि ह्या 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे फोडणीसाठी. थोडंसं परतून घ्यायची फोडणी आणि गॅस बंद करायचा आहे. फोडणी ही खूप गरम आहे, त्यामध्येच परतवायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. आता ही फोडणी तयार झालेली आहे आणि हा जो तडका आहे खिचडीवरती टाकायचा आहे. हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचा तडका मारून तर ते आपल्याला खिचडी देत असतात. खूप मस्त, दिसायलाही अतिशय भन्नाट दिसत आहे. चवीला तितकी छान अशी ही खिचडी चवीला लागणार आहे. अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट भाजी पोळी बनवण्याचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा खिचडी अशी खावीशी वाटते, त्यावेळेस अगदी पटकन होणारी ही खिचडी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. आता जेवणाची तयारी करून घेऊया. खिचडी हे सर्व करते. मस्त वाफाडलेली खिचडी गरमागरम हिवाळ्यामध्ये खायला तर चवीला अप्रतिमच लागते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी मस्त ही खिचडी. खिचडीसोबत पापड आणि थोडंसं लोणचं तोंडी लावायला असलं ना, जेवण अगदी पोटभर होतं. मग तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीची मस्त झटपट होणारी खिचडी. आणि अगदी रेसिपी झटपट तुम्हाला होणारा कशी असा वाटली मला तांदूळाच्या कमेंट्स करून रेसिपीचा नक्कीच प्रकार कळवा. वरतून सांगा. थोडंसं तूप टाकायचं आहे आणि खिचडी आता ही खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. मग आता कुकरमध्ये तेल टाकायचं आहे. साधारण 2 पड्या तेल घातलं. एक मीडियम साईजचा चम्मच असतो ना, इतपत तेल. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी अशी थोडी तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकू. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे. आणि या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्याच्याशी बारीक काप करून घेतलेले आहे, ते घालायचे आहे. 2 तमालपत्र घातले, 5 ते 6 कडीपत्त्याची पाने, थोडीशी ही फ्राय होऊ द्यायची आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. लहान साईजचे असेल तर 2 चिरून घ्या. 1 वाटी बारीक चिरलेल्या कांद्याचे काप या तेलामध्ये टाकायचे आहे कुकरमध्ये आणि परतून घ्यायचे आहे. कांदा थोडासा मी जास्त वापरत आहे या खिचडीसाठी, म्हणजे खिचडी अगदी चविष्ट लागते. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्यांचे बारीक काप करत नाही तर असेच हाताने तोडून घेते. आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर अगदी सहज ते मिरची काढू शकतात. अशा प्रकारे मोठे जर का तुकडे आपण घातले तर. सगळं हे परतून घ्यायचं आहे. सगळं हे भाजून झालेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. यामध्ये मी मिरची पावडर घालते. तर मीडियम चवीची मिरची पावडर ही 2 चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा बिर्याणी मसाला. तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकतात बिर्याणी मसाला नसेल तर. पण बिर्याणी मसाला खिचडीमध्ये घातला ना, खिचडीला चव अप्रतिम येते आणि मस्त अशी लाल रंगाची आज आपण ही खिचडी करत आहोत. त्यानंतर काही भाज्या घालायच्या आहे. तर पाव वाटी वाटाणे, 1 टमाटर चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून टमाटर, 1 मीडियम साईजचा बटाटा, अर्धी वाटी फ्लावर. यापैकी तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ॲडिशनल भाजी घालायची असेल जसं की शिमला मिरची किंवा फणस बी वगैरे इतरही तुम्ही यामध्ये टाकू शकता. घातलेल्या भाज्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे घालते आणि परतून घेते. यामध्ये आपण मिरची पावडर मसाले वगैरे घातलेले आहे, त्यासोबतच भाज्या सुद्धा, म्हणून साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत अशा प्रकारे ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे. मस्त रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी. मिरची पावडर सुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे. गॅस कमीच ठेवायचा. कमी गॅसवरतीच व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात आणि खिचडी सुद्धा चवीला छान लागते आणि रंगही छान येतो. असं मस्त हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आता मी पाणी हे अंदाजानेच घालते. तुम्ही जर का मोजून घालत असाल तर कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते. पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1.5 चम्मच मिक्स करून घेते. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत खिचडी बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे पुलाव बनवण्याचा. तर ह्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे.
तुम्हाला जर का रेशनचा तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या तांदूळाच्या ऐवजी रेशनचा तांदूळ सुद्धा घेऊ शकता। रेशनच्या तांदूळाची सुद्धा खिचडी चवीला छान लागते अशा प्रकारे केली तर। त्यानंतर अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी यामध्ये मसूरची डाळ टाकते। पाव वाटी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता। या डाळींसोबत मिक्स करायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यामध्ये पाणी टाकते। तांदूळ धुताना मात्र आपल्याला हा तांदूळ जास्त अति प्रमाणामध्ये घासून धुवायचा नाही, तर अशा प्रकारे अलगद हाताने यामध्ये हात फिरवून तांदूळ धुवून घ्यायचा आहे। डाळ आणि तांदूळ टिकवण्यासाठी याला पावडर वगैरे लावलेली असते, ती संपूर्ण आपल्याला धुवून काढून घ्यायची आहे। म्हणून 3 पाण्याने हे जे डाळ तांदूळ आहे खिचडीचे ते धुवून घेतलेले आहे। ह्या प्रकारे तांदूळ धुवून झालेला आहे। त्यानंतर या खिचडीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे। तोपर्यंत खिचडीसाठी जे पाणी ठेवलेलं होतं आपण फोडणीचं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्येच हे धुतलेले डाळ तांदूळ आपल्याला टाकायचे आहे। तर लगेच डाळ तांदूळ हे धुवून घेतले आणि लगेच टाकायचे आहे। तर आता अजिबात हे डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायचे नाही। डाळ तांदूळ टाकलेले आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मिक्स करून घेऊ। तर ह्या खिचडीसाठी आपल्याला अजिबात डाळ तांदूळ हा भिजवायचा नाही। कोणत्या खिचडीसाठी आपण डाळ तांदूळ भिजवू शकतो तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता मैत्रिणींनो, पाणी हे आपण अंदाजाने घातलेलं होतं, तर पाणी अंदाजाने घातलं तर कितपत घालायला हवं? तर मैत्रिणींनो, आपण प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना मेजरमेंट कप किंवा वाटी, ग्लास याचा नेहमी वापर करत नसतो। असा अंदाजानेच पटकन आपण स्वयंपाक करून घेत असतो। तर तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर जर का अंदाजाने वापरलं तर असा चमचा खिचडीमध्ये बुडून पाहायचा एकाधिक। आता हा सराटा मी घेतलेला आहे, बुडून पाहिला आणि खिचडीपासून वरती इतपत पाणी आहे, साधारण 2 इंच वरती पाणी असायला हवं। असं अंदाजानेही टाकू शकतात आणि तुम्हाला जर का अंदाज कळतच नसेल तर वाटीने तुम्हाला जर का टाकायचं झालं तर 2.25 वाटी आपलं हे डाळ आणि तांदूळाचं प्रमाण झालं। 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी मसूरची डाळ। 2.25 वाटी तांदूळासाठी तुम्ही 6 वाटी पाणी या खिचडीसाठी वापरू शकतात। हे झालं आपलं पाण्याचं प्रमाण। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। मीठ वगैरे आपण सगळं आधीच टाकलेलं आहे, म्हणून आता काही टाकायची गरज नाही। फक्त कोथिंबीर टाकून मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती 3 शिट्या काढून घेते। 3 शिट्या झालेल्या आहे, वाफ सुद्धा निघालेली आहे। त्यानंतर कुकर हा मी तुम्हाला उघडून दाखवते। मस्त आपली खिचडी ही शिजलेली आहे। त्यानंतर प्लेटमध्ये काढून दाखवते। जसा पुलाव करतो ना आपण व्हेज, त्या पद्धतीनेच ही मस्त मोकळी अशी खिचडी झालेली आहे। रंग ही किती मस्त असा आलेला आहे खिचडीला, तुम्ही पाहू शकता। प्रत्येकांना अशी खिचडी खूप अशी शिजलेली आवडत नाही, तर अशी मोकळी दाणेदार अगदी पुलाव सारखी ही खिचडी खायला आवडते। म्हणून अशा पद्धतीची तुम्ही खिचडी बनवा। चवीलाही छान लागते आणि दिसायलाही अतिशय मस्त अशी दिसत आहे ही खिचडी, तुम्ही पाहू शकता। आणि चवीला सुद्धा तेवढीच चविष्ट अशी खिचडी लागते। तुम्ही नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची ही मस्त आपली भरपूर भाज्या घालून पौष्टिक अशी बनवलेली खिचडी। तर मंडळी, अशा सोप्या पद्धतीचा नाश्त्याचा 7वा प्रकार पाहूया। तर सगळ्यात आधी एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि ही घरातली जी आपली रेग्युलर भाजीची वाटी असते ना त्या वाटीच्या प्रमाणानेच मी तुम्हाला हे ढोकळ्याचं साहित्य दाखवत आहे। या वाटीनेच रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। 2 वाटी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। रेशनचा तांदूळ जर का नसेल तुम्ही कुठलाही जाड तांदूळ घेऊ शकता, जुना किंवा कोलम तांदूळाचा सुद्धा खमंग ढोकळा छान येतो। त्याच वाटीने 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 2 चमच पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे। सगळं एकाच बाउलमध्ये टाकलं। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। रेशनचा तांदूळ आहे, रेशनचा तांदूळ हा काळपट असतो, म्हणून 3 ते 4 पाण्याने हा जो तांदूळ आहे अशा प्रकारे पाण्यामध्ये सोडत धुवून घेते। तर मंडळी, डाळ तांदूळापासून तयार होणाऱ्या खमंग ढोकळ्याची रेसिपी याआधी सुद्धा मी एक टाकलेली आहे आणि त्या खमंग ढोकळ्याच्या रेसिपीला आतापर्यंत जवळपास 32 लाख लोकांनी पाहिलेले आहे। पण त्यावरती काही कमेंट्स होत्या, त्या कमेंट्स लक्षात घेऊन मी पुन्हा तशाच प्रकारचा पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा खमंग ढोकळा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आता 4 पाण्याने हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर आता हे भिजवायचं आहे, म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। डाळ तांदूळाच्या वरती 2 इंच पाणी
येईल एवढं पाणी टाकून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी भिजून घ्यायचं आहे. तर सकाळी 8 वाजेला मी हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत घातले. आता दुपारचे वाजलेले आहे 3, म्हणजे मी टायमिंग सहित तुम्हाला हा व्हिडिओ सांगते, म्हणजे तुम्ही जेव्हा खमंग ढोकळा बनवाल तो अगदी परफेक्ट होईल. 3 वाजेला हे जे वाटण आहे ते वाटून घेते. यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी काही शिल्लक आहे. मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडं ज्यानुसार हे वाटले जातील त्यानुसार डाळ तांदूळ टाकायचे आहे. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे. वाटताना मात्र अगदी बारीकच हे मिश्रण आपल्याला वाटायचं आहे. अशाच प्रकारे सगळे डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले आहे. हे डाळ तांदूळ वाटत असताना शक्य तेवढ्या कमी पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे नंतर मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण चिटकते, ते वायाही जात नाही. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या वाटून घेतलेल्या डाळ तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकलं. त्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं काही सेकंदसाठी फेटून घेतलं. तुम्ही थिकनेस पाहू शकता, इतपत हे घट्टसरच राहू द्यायचं आहे. झाकण ठेवते. आता सध्या थोडी थंडी आहे. जानेवारी महिन्यामध्ये मी तुम्हाला हा खमंग ढोकळा बनवून दाखवत आहे. थोडी थंडी असल्यामुळे पीठ व्यवस्थित फुलावं त्यासाठी किचन नॅपकिनने अशा प्रकारे गुंडाळून ठेवते. आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सकाळी दाखवते. आता सकाळचे वाजलेले आहे 9. 9 वाजेला तुम्हाला हे पीठ दाखवते. उन्हाळ्यामध्ये खमंग ढोकळा तुम्ही करत असाल तर रुमाल लावायची काही गरज नाही. पीठ मस्त असं हे फुलून आलेलं आहे. छान जाडी सुद्धा पडलेली आहे. मिक्स करून घेते. असं थोडं घट्टसर राहू दिलं ना पीठ, छान असं हे फुलतं आणि जाडी सुद्धा छान पडते. आता हे घट्ट आहे. एवढ्या घट्ट पिठाचा आपल्याला खमंग ढोकळा करायचा नाही, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. साधारण पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच एवढं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेते. असं हलकं फुलकं मस्त असं हे पीठ झालेलं आहे ढोकळ्याचं. आता यामध्ये साखर टाकते. पोहे खाण्याच्या चम्मचने 2 चम्मच अशीच अख्खी साखर घातली आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पोहे खाण्याच्या चम्मचने सांगायचं झालं तर साधारण 3 ते 4 चमच एवढं तेल टाकायचं आहे. मीडियम साईजचा 1 चमच, साधारण 1 पळी तेल टाकलं आणि सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, हळद आपल्याला ही कमी वापरायची आहे. हळद आणि बेकिंग सोडा आपण जेव्हा वापरतो ना तेव्हा खमंग ढोकळ्यामध्ये लालसर स्पॉट येतात. आणि हा डाळ तांदूळाचा ढोकळा आहे. यामध्ये जर का हळद आपण कमी टाकली एवढे तर ढोकळा हा पांढरट येतो. ढोकळ्याला अगदी मार्केटसारखा रंग यावा त्यासाठी थोडासा खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये मी टाकते. हा जेल रंग आहे, जे केक वगैरे बनवण्यासाठी आपण वापरतो ना त्या रंगाचा मी वापर करते. फक्त 2 थेंब रंगाचे टाकले आणि मिक्स करून घेते. तुमच्याकडे नसेल किंवा टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात, पण हळद मात्र जास्त वापरू नका. असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. झाकण ठेवून असंच राहू देऊ. तोपर्यंत गॅसवरती स्टीमर ठेवायचा आहे. पसरट कढई घेतली, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे साधारण 2 ते 2.5 ग्लास आणि अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं आहे. गॅस चालू केलेला आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला ज्या ताटामध्ये खमंग ढोकळा करायचा आहे त्या ताटाला तेल सुद्धा लावून घ्यायचं आहे. आता पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. ताट हे कढईमध्ये ठेवून घेते. तोपर्यंत हे जे पीठ आहे असंच झाकून होतं. पुन्हा थोडं मिक्स करून घेते. तुम्ही थिकनेस पाहू शकतात, इतपतच हे पातळसर असायला हवं. यापेक्षा जास्त सुद्धा पातळसर नको आणि घट्टसर सुद्धा नको. त्यानंतर एक इनोचे सॅचेट घेतलेले आहे. तर इनो घेताना आपल्याला हा लेमन फ्लेवरमध्येच घ्यायचा आहे. दुसऱ्या फ्लेवरचा घेऊ नका, घेतलास तर ढोकळ्याची चव वेगळीच लागेल. इनोचे सॅचेट टाकलेले आहे. इनो छान असा ॲक्टिवेट व्हावा त्यासाठी थोडंसं वरतून पाणी टाकलं आणि अगदी फास्ट मिक्स करून घेतलं. तर मैत्रिणींनो, याआधी आपल्या चॅनलवरती डाळ तांदूळाच्या खमंग ढोकळ्याची जी रेसिपी अपलोड केलेली आहे ती खूप अशी व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये मी दही वापरलेलं होतं, पण बऱ्याच ताईंची कमेंट्स यायची का ताई यामध्ये जर का दही नाही टाकलं तर खमंग ढोकळा कसा होतो, म्हणून मी या खमंग ढोकळ्यामध्ये दही वापरत नाही. अगदी फास्ट हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ताटामध्ये ओतायचं आहे. गॅस आपल्याला मोठाच राहू द्यायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी हा ढोकळा आपल्याला
वाफवून घ्यायचा आहे। आता ढोकळा हा शिजत आहे तोपर्यंत ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी सुद्धा आपण करून घेऊया। तर अशा ह्या ग्रीन चटणीसाठी लागणारं साहित्य अशी ही लहान वाटी आहे। त्या लहान वाटीने फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, यालाच काही भागामध्ये डाळवं सुद्धा म्हटलं जाते। त्यानंतर थोडी पुदिन्याची पानं आणि थोडा कोथिंबीर देठासकट घ्यायची आहे। कोथिंबीर म्हणजे चव छान येते। चवीनुसार हिरव्या मिरच्या मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या। आता हे जे घेतलेलं साहित्य आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। लहान असं चटणीचं हे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, आलं, लसूण, त्यासोबतच घेतलेली फुटाण्याची डाळ सुद्धा टाकायची आहे। चवीनुसार मीठ, यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ओलं खोबरं असेल तर, आणि अगदी थोडंसं जिरं। आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम फाईन बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये ही आपली चटणी तयार झालेली आहे। थिकनेस ही तुम्ही पाहू शकता, चटणी इतपत ही घट्टसर आहे। आता ही चटणी एका वाटीत काढून घेते। तोपर्यंत ढोकळा सुद्धा झालेला आहे। साधारण 20 मिनिटाच्या जवळपास वेळ झालेला आहे। झाकण काढून घेते। तुम्ही पाहू शकता पूर्ण ढोकळा हा असा फुलून आलेला आहे वर। यामध्ये स्पून असा टोचून दाखवते, अगदी क्लीन निघालेला आहे, कुठेही चिटकलेला नाही, म्हणजे ढोकळा असा हा पूर्णपणे शिजलेला आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि खाली थंड होण्यासाठी ठेवायचा आहे ढोकळा। ढोकळ्याला तडका द्यायचा आहे, म्हणून तडका पॅनमध्ये साधारण 1 पळी तेल टाकायचं आहे। तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते आणि मोहरी अशी थोडी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर मग चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। तर मिरच्या मी अख्ख्या घेतलेल्या आहे, पण आतमधून चिरून घेतलेल्या आहे। त्यासोबतच थोडासा हिंग आणि थोडी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एवढं हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर पांढरी तीळ सुद्धा तुम्ही फोडणीला घालू शकता। मिरची ही मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे। तळली गेलेली आहे, गॅस बंद केलेला आहे। ढोकळाही तुम्ही पाहू शकतात किती स्पंजी झालेला आहे। असा दाबला ना लगेच तो अगदी स्पंज सारखा दाबला जात आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच हा ढोकळा आपल्याला कट करायचा आहे। हा जो तडका आहे ढोकळ्यावरती टाकते, पूर्ण तडका पसरून घ्यायचा आहे ही फोडणी। आता ढोकळा आपल्याला कट करायचा आहे। ढोकळा मात्र पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा ढोकळा चटणीसोबत खायचा नसेल तर यामध्ये गोड पाणी नक्कीच टाका। ते पाणी कसं टाकायचं, तर अशाच प्रकारची फोडणी ही पसरून घ्यायची आहे आणि ढोकळा कट केल्यानंतर अर्धा कप पाण्यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 1.5 ते 2 चमच साखर ही विरघळून घ्या आणि ते गोड पाणी गार या खमंग ढोकळ्यावरती टाका। मग खमंग ढोकळा अगदी चविष्ट लागतो आणि घशामध्ये अजिबात अडकतही नाही। आपल्या आवडीनुसार ढोकळ्याचे पीसेस कट करायचे आहे। त्यानंतर बाहेरच्या बाजूने सुद्धा सुरी ही अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे, म्हणजे ढोकळा हा ताटाला अजिबात चिटकत नाही। त्यानंतर थोडी कोथिंबीरची पानं, हवं वाटल्यास तर बारीक शेव, खोबऱ्याचा खीस सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता। आता एक खमंग ढोकळा मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते। रंगही किती मस्त असा आलेला आहे खमंग ढोकळ्याला, त्यासोबतच मस्त अशी जाळी सुद्धा ही खमंग ढोकळ्याला पडलेली आहे। हा खमंग ढोकळा बनवायला अतिशय सोपा आहे आणि चविष्टही आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। तुम्ही पाहू शकता अगदी स्पंज सारखाच हा खमंग ढोकळा दाबला जात आहे। मग व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास धन्यवाद। फक्त चमचाभर तेलामध्ये आणि तव्यावरतीच करता येणारे असे झटपट चविष्ट नाश्त्याचे 5 प्रकार पाहूया। त्यातला प्रकार पहिला बनवण्यासाठी एक मोठी वाटी बारीक रवा घेतला आणि पोहे खाण्याची चमचाने साधारण 4 ते 5 चम्मच आपल्याला दही घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं। त्यानंतर सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। वाटीला दही चिटकलेलं आहे, थोडं सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणून त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही,
तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे। कितपत पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पाणी टाकत घ्यायचं आहे आणि असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालते। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होते, यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाही, एकदम स्मूथ असं झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही इतपत हे पातळसर झालेलं आहे। तर मंडळी, आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहे। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात, किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे एखाद भाजी नसेल तर नका घालू, किंवा आणखी ऍडिशनल भाज्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात। घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे, त्यानंतर मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालेला आहे, पण हे जे बॅटर आहे ना थोडंसं घट्टसर वाटत आहे, म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। या प्रकारे मिक्स करून घेते। खूप असं आपल्याला हे पातळसर सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा राहू द्यायचं नाही। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे। वेळ नसेल तर 5 मिनिटं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही। आता साधारण 10 मिनिटं झालेले आहे, त्यानंतर हे मिश्रण आपण पाहत आहोत मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये खाण्याचा जो बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे, जास्तही नाही। पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला, त्यातला अर्धा टाकला आणि अर्धा राहू दिलेला आहे। जास्तही सोड्याचा आपल्याला वापर करायचा नाही। सोडा किंवा इनो सॅचेट्सही तुम्ही वापरू शकता। सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेते। अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे। आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे। गॅस चालू करते। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हा उत्तप्पा आपल्याला करायचा आहे। अशा प्रकारचा पॅन किंवा तवाही तुम्ही घेऊ शकतात। त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घातलं, तेल पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो तवा आहे गरम होऊ द्यायचा आहे। आता हे असं पडीवर मिश्रण घेतलं, थोडंसं वरती घेतलेलं आहे। ज्या साईजचं आपल्याला करायचं आहे त्यानुसार मिश्रण टाकायचं आहे। थोडंसं लहान किंवा मोठा करायचं असेल तर एक पडीच्या वरती थोडंसं हे बॅटर घ्या, लहान करायचं असेल तर एक पडीचा घ्या। जास्तही पातळसर आपल्याला पसरवायचं नाही, तर असं थोडंसं जाड हे पसरून घेतलेलं आहे। झाकण ठेवू आणि 2 मिनिटं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे, कमी गॅसवरती शेकू द्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते, असा फुलून आलेला आहे, त्यानंतर रंगही बदललेला आहे, पलटून घेतलेला आहे। खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी ही शेकली गेलेली आहे। आता हा उत्तप्पा मस्त क्रिस्पी व्हावा त्यासाठी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे। साधारण अर्धा चमचा तेल टाकलं, अगदी थोडंच टाकायचं आहे। सगळ्या बाजूंनी असं पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 मिनिटांसाठी पुन्हा गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच शेकून घ्यायचा आहे। मस्त असा उत्तप्पा हा फुलून आलेला आहे। छान असं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला उत्तप्पा आपला तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आणखी दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला बनवून दाखवते। थोडंसं तेल टाकलं, पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे। जर का थोडासा लहान करायचा असेल तर एक पडी मिश्रण घ्या आणि एक पडी मिश्रण असं थोडंसं पसरून घ्या या प्रकारे। तर या ठिकाणी आपण 1 वाटी रवा वापरलेला होता, म्हणून साधारण 1 वाटी या ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं। झाकण ठेवायचं आहे, 2 मिनिटं शेकू दिलेला आहे। मस्त फुलून आलेला आहे आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच। पुन्हा पलटून घ्यायचं आहे। रंगही किती छान दिसत आहे। तर आता जर का तुम्हाला जास्त तेला तुपाचे हे उत्तप्पे नकोय तर न घालता सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे करू शकता किंवा अगदी थोडंसं लावू शकता। आणि अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे म्हणजे संपूर्ण हे मिश्रणाचे उत्तप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। दुसरा सुद्धा उत्तप्पा आपला मस्त असा झालेला आहे। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे, किंवा मुलांच्याही टिफिनमध्ये अशा पद्धतीचे उत्तप्पे बनवून आपण देऊ शकतो। छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय फास्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सॉफ्ट आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे आणि भरपूर पौष्टिक असे। मग तुम्ही सुद्धा करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। मस्त सॉफ्ट आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे, मी तुम्हाला तोडूनही दाखवते। तर हे जे उत्तप्पे आहे टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणी सोबत
लोण्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात किंवा असे नुसते सुद्धा खायला छान लागतात. तर अशा झटपट रेसिपीचा आपण दुसरा प्रकार पाहूया. आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवू म्हणून आज मी तुम्हाला मस्त जाळीदार असा डोसा दाखवत आहे या उरलेल्या शिळ्या भातापासून. तर 1 वाटी भात घेतलेला आहे. घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. 1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं. 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी. आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते. आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. ते यामध्ये आपण रवा टाकलेला आहे. रवा थोडासा फुलू द्यायचा आहे. म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते. असं झालेलं आहे. रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा. चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिव्हेट होतो आणि छान फुलतो तो. त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने. काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं. त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं. आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला. तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ. तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे. असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही. त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे. ढवळून घ्यायचा आहे. ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे. साधारण 1.5 चमच मी डोसा बॅटर घातलेला आहे डोश्याचं मिश्रण. आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी होती. त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे. तवा हा मोठा आहे. मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे. असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला. त्यानंतर डोसा काढून घेऊ. अगदी सहज हा डोसा निघतो. तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे. सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे. यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता. पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे. असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे. तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे. मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो. तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते. त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही. फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे. आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते. असंच ते मिश्रण टाकलेलं आहे. त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रण ही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो. अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळसे येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे. मस्त छान अशी जाडी पडते. जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात. तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते
आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते. एक नाही तर सगळे डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. डोसा तुम्ही पाहू शकतात मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवलेले आहे. नाश्ता रेसिपीचा प्रकार तिसरा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर ह्या एका बाउलमध्ये 1 कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे जाड रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही घालू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. रवा घातला तर ह्या रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं. पाणी एकदम आपल्याला टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे. जे आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ वापरतो ना गव्हाचं तेच हे पीठ आहे. तर मैत्रिणींनो ही नाश्त्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतो, मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण ही रेसिपी बनवून घेऊ शकतो. अतिशय झटपट होते आणि जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि चवीलाही छान लागते. एकदम पाणी टाकलेलं नाही तर असं थोडं थोडं करत पूर्ण 1 कप घेतलेलं पाणी या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. तर 1 कप गव्हाचं पीठ वापरलेलं होतं म्हणून 1 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप पाणी टाकले या ठिकाणी. वरतून आपण थोडासा 2 चमच रवा घातलेला होता म्हणून रव्यासाठी 2 चमच पाणी घेतलं. इतकं पाणी जर का घेतलं ना अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण होतं. थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे जे पीठ आहे संपूर्ण असं मिक्स करून घेतलं. एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही, अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पिठाचं. आता हे मिक्स करून झालेलं आहे. यावरती झाकण ठेवू आणि बाजूला ठेवू. जाड रवा घातलेला आहे म्हणून साधारण 5 मिनिटापर्यंत असंच बाजूला हे ठेवून घ्यायचं आहे. आता या प्लेटमध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्यांमध्ये गाजर आहे, टमाटर आहे अर्धी शिमला मिरची आहे, थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि 1 मिरची घेतलेली आहे. मिरचीचं जे प्रमाण आहे आपल्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकतात. घेतलेल्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाकते. या भाज्या अगदी बारीक सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात. पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण ही नाश्त्याची रेसिपी करत आहोत ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर काही सेकंदमध्येच अतिशय बारीक ह्या होतात. आपल्याला याची प्युरी करायची नाही तर ठेच्यासारखं अशा फिरून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे. आता साधारण 5 मिनिटं सुद्धा झालेले आहे. हे जे पीठ आपण भिजून घेतलेलं होतं ते पीठ पाहू एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही, एकदम स्मूथ असं हे मिक्स झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हळद म्हणजेच पाव चमचा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला. मिरची पावडरचं आणि गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं म्हणजेच अर्धा चमचा आणि 1 चमचा फक्त पोहे खाण्याचं तेल घातलं. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. या प्रकारे इतपतच घट्ट असायला हवं हे मिश्रण, जास्त पातळसरही आपल्याला हे मिश्रण करायचं नाही. त्यानंतर ह्या ज्या भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे ना मिक्सरमध्ये त्या भाज्या घालायच्या आहेत. तर मैत्रिणींनो या ठिकाणी मी ज्या भाज्या दाखवलेल्या आहेत तुम्ही ह्याच भाज्या वापरा. तर असं काही नाही, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकतात किंवा यातली एखाद भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ऍडिशनल भाज्या वापरू शकतात जसं की पत्ता गोबी, कोथिंबीर, कांदा, बीट. ज्या भाज्या मुलं घरामध्ये खात नाहीत ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आता सगळ्या ह्या भाज्या टाकलेल्या आहे, मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण. तुम्ही घट्टसर पाहू शकतात, इतपतच थिक ठेवायचं आहे. सगळं हे पिठामध्ये एकजीव झालेलं आहे. मस्त मिक्स झाल्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. नॉनस्टिकचा पॅन आहे. पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी थोडंसंच तेल लावते या प्रकारे. त्यानंतर पॅन हा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. कमी फ्लेम ठेवल्यानंतर असं हे मिश्रण घ्यायचं आहे, साधारण 1 ते 1.5 पडी आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे. तर डोशाप्रमाणे हे पातळसर करायचं नाही तर असं हे जाडच राहू द्यायचं आहे. या प्रकारे जास्त पसरवायची काही गरज नाही, अगदी अलगद थोडंसं फक्त पसरून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे. आता 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण उघडून. वरचा भाग तुम्ही पाहू शकतात रंग बदललेला आहे. त्यानंतर
पलटून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जर का कमी ठेवली ना, अगदी मंद आचेवरती छान असं हे भाजलं जातं, जळत सुद्धा नाही। अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही तेल, तूप किंवा बटरचाही वापर करू शकतात। जास्त तेलही लावायची गरज नाही किंवा जास्त बटरही लावायची गरज नाही, अगदी थोडंसंच लावून घेतलेलं आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि 1.5 ते 2 मिनिटापर्यंत शेकू द्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं झालेले आहे। झाकण उघडून घेतलं। रंगही तुम्ही पाहू शकतात, किती छान असा मस्त रंग दिसत आहे। दोघं बाजूंनी उलटून पालटून छान असं हे शेकून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजी पोळी वेगवेगळं आपल्याला करायला वेळ नसतो, तर अशा पद्धतीने आपण मुलांना एखाद दिवशी ही रेसिपी बनवून देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यालाही वापरू शकतात किंवा संध्याकाळी छोटी मोठी भूक असेल त्या भुकेसाठी सुद्धा अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून आणि पौष्टिक त्यामध्ये भाज्या घालून अतिशय कमी तेलामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ बनवू शकतात। आणखी मी तुम्हाला दुसरा सुद्धा बनवून दाखवते। अगदी थोडंसं तेल लावून घेतलं। पुन्हा तशाच प्रकारे थोडंसं हे मिश्रण टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे थोडंसं। डोसा जसा आपण पसरवतो ना डोशाप्रमाणे, पण डोसा खूप पातळसर पसरवतो। आपल्याला हे पातळसर करायचं नाही, तर थोडंसं जाड हे राहू द्यायचं आहे। थोडंसं जाड राहू दिल्यामुळे काय होतं ना, जास्त वेळासाठी मस्त मऊ आणि सॉफ्ट राहतात। यामध्ये मी कोथिंबीर वगैरे घातलेली नाही, पण तुम्ही आणखी कोथिंबीर घाला, चवीला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात हे उत्तप्प्यासारखे गव्हाच्या पिठाचे। झाकण ठेवते आणि पुन्हा आधीच्या या सारखंच शेकून घ्यायचं आहे। अगदी भराभर होता, जास्त काही भांडेही भरत नाही आणि जास्त वेळही लागत नाही। शिवाय सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही झटपट अशी रेसिपी बनवून घेऊ शकतो। अतिशय बनवायला सोपी आहे। कोणीही अगदी नवशिकाऊ जरी असले ना तरी सुद्धा मस्त झटपट अशी ही रेसिपी बनवून घेऊ शकता। दोघं बाजूंनी सगळे असे मस्त शेकून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने सगळं हे बनवून घ्यायचं आहे। तर एवढं जे मी पीठ दाखवलेलं आहे ना तुम्हाला, 1 कपभर, 1 कप पिठामध्ये साधारण 4 ते 5 होत असतात। रंगही छान येतो आणि दिसायलाही मस्त दिसतात। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी पुरणपोळी जशी असते ना मऊ लुसलुशीत, तर पुरणाच्या पोळीसारखे मऊ लुसलुशीत हे होत असतात। पोलपाट लाटणं काही भरवायची गरज नाही, अगदी भराभर आपण हे बनवून घेऊ शकतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। तर टोमॅटो सॉस सोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा लहान मुलं असतील तशी नुसते सुद्धा खातात, चवीला छान लागतात। तर टोमॅटो सॉस सोबत मी तुम्हाला सर्व करून दाखवते। गार झाल्यानंतर सुद्धा असेच हे मऊ राहतात, अजिबात पातळ होत नाही। सकाळची शाळा असली, उठायला उशीर झाला तेव्हा किंवा आठवड्यातून एखाद दिवशी असा हा पौष्टिक मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतात, कारण गार झाल्यानंतर सुद्धा अजिबात वातळ हा पदार्थ होत नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळीसारखं हे पदार्थ झालेले आहे। नाश्ता रेसिपीचा प्रकार चौथा पाहूया। या मेजरमेंट कपाने मी 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला। जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकतात तांदूळ। आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे। त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे। पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं, मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे। तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे। अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे। आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असा मीडियम साईजचा बटाटा आहे। त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ। त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेला आहे। असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खिस झालेला आहे। आता हा जो खिस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू। यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही, जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या। त्यानंतर
शिमला मिरची घेतलेली आहे। एक लहान साईजची शिमला मिरची होती ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी। 1 वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे, किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकतात। आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे, तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे। 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे। अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात, किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात, किंवा यामध्ये जसं की पत्ता गोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात, किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात, म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात। आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे। थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ, म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही। हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ। जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही, तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय। पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तोच सोडा वापरायचा आहे। सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात, किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात। सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे। जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं, म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे। हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच ठीक ठेवायचं आहे। त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे। पोहे खाण्याचा चम्मच असतो ना त्यापेक्षाही अर्धा चम्मच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। जसं आपण डोसा पसरून घेतो ना त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे, पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही, तर अशी मीडियम साईजची लेअर ही राहू द्यायची आहे। या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं। झाकण उघडून दाखवते, असा हा रंग बदललेला आहे। त्यानंतर पलटून घेऊ। खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे, छान असं हे दिसत आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवू। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे। कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ। आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे, छान असा रंगही आलेला आहे। त्यानंतर काढून घेऊ। तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे। या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते। पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, तुम्ही पाहू शकता। यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता। तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे। तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे। किती सोपी रेसिपी आहे बनवायला, आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात। गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात। शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात। मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात, पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात। तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात, किती मस्त असा हा फुलून आलेला आहे। तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे। अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे, शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे। तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त
उत्तप्पे होत असतात। सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून पहा। दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात। गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते। अशीच झटपट नाश्ता रेसिपी 5वी पाहूया। या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाड किंवा बारीक। ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी मी दही घेते। दही हे आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे। त्यानंतर 2 चमचे मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात, पण गव्हाचं पीठ न घेता मैद्याचा वापर केला तर डोसा अगदी छान येतो। ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे, तर एकदम पाणी न घालता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं आहे। असं स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर एखादी बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेऊ या प्रकारे। त्यानंतर 1 वाटी बटाट्याचे काप घ्यायचे आहे, म्हणजेच एक मीडियम साईजचा बटाटा घेतला। बटाट्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। जेवढा आपण रवा घेतलेला आहे ना तेवढाच आपल्याला बटाट्याचे काप घ्यायचे आहे। घेतलेले बटाट्याचे तुकडे जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे। त्यामध्ये आपल्या चवीनुसार, म्हणजेच मी या ठिकाणी 1 हिरव्या मिरचीचा वापर करते आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। मिरची आणि आलं घातलेले आहे। यामध्ये पाणी न घालता असंच हे मिक्सर लावून बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। मिरची आणि आल्याची चव डोशामध्ये एकदम छान अशी येते। त्यानंतर अशाच प्रकारची प्युरी हे जर का आपण मिश्रणामध्ये घातली तर यामध्ये काही बटाट्याचे कण असतात, त्यामुळे डोसा बनवताना तो डोसा तुटू शकतो। म्हणून काय करायचं, एखादी गाळणी घ्यायची आहे अशा प्रकारची आणि त्या गाळणीने ही जी प्युरी आहे ती गाळून घ्यायची आहे, म्हणजे काही कण अशा प्रकारचे जे राहतात ना ते संपूर्ण निघतात। त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाणी पाहू शकता, या ठिकाणी अर्धी वाटी आपण पाणी आधी वापरलेलं आहे आणि उरलेले जे अर्धी वाटी पाणी आहे ते आता यावेळेस आपल्याला घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते पाणी सुद्धा अशा प्रकारे या गाळणीमध्ये घातलं तर मिक्सरचं भांडं सुद्धा क्लीन होते आणि ही प्युरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी गाळता येते। अशा प्रकारचे हे काही कण राहिलेले आहे बटाट्याचे, म्हणून हे शक्यतो गाळूनच घ्या। त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण मिक्स करत असतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे, तर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालते। तर या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकतात, जेवढा रवा तेवढं पाणी त्यापेक्षा थोडंसं राहिलेलं आहे, म्हणजे साधारण पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटापर्यंत तरी हे झाकून आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। तोपर्यंत मस्त डोशासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया। छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे, पाव वाटी फुटाण्याची डाळ, ओलं खोबरं घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात। आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, तर या ठिकाणी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर 1 लसूणची पाकळी घेतलेली आहे, मोठी आहे म्हणून 1 घेतलेली आहे, 2-3ही तुम्ही घेऊ शकतात आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे, अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ। आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे। त्यानंतर एखादी बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे। चटणीला तडका द्यायचा आहे, म्हणून तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे। ह्या प्रकारे तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ। अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे। या प्रकारे आता साधारण 8 ते 10 मिनिटं झालेले आहे। मिश्रण पाहून घेऊया। रवा यामधला फुललेला आहे, तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे। डोसा करूया। तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे।
तवा तापत आहे तोपर्यंत यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा. आणि हे जे मिश्रण आहे असं छान फेटून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे फेटत असताना मात्र एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे. थोडासा पाव चमचा यामध्ये सोडा घातला का मिश्रण असं छान फुलून येते. आपण ही कोणतीही आंबून रेसिपी करत नाही, तर अगदी इन्स्टंट झटपट होणारा हा डोसा आहे, म्हणून पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे. आता डोशाचे बॅटर सुद्धा तुम्हाला दाखवते. इतपतच पातळसर असायला हवं. तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे. त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा, नसेल तर कांदा घ्यायचा आहे छोटासा आणि तो चिरून अशा प्रकारे सुरीला टोचून घ्यायचा आहे. कांद्याने तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे. अगदी थोडंसंच तेल हे लावून घेतलेलं आहे ह्या प्रकारे. आणि मस्त असा कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. अगदी थोडंसं पाणी शिंतळायचं आहे आणि एखादी कॉटनच्या रुमालाने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं आहे. आता डोसा करू. डोसा करत असताना हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे हलवूनच घ्यायचं आहे आणि मगच चमच्यामध्ये भरून तव्यावरती पसरवायचं आहे. गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे. कमी गॅसवरती डोसा हा पसरून घेते. तापल्यानंतर मीडियम होता आणि डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. अशा प्रकारे एकसारखा अगदी अलगद हाताने हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. गॅसची आस मोठी करायची नाही, नाहीतर डोसा हा जास्त लाल होतो. यामध्ये आपण बटाटाही टाकलेला आहे, म्हणून तो सुद्धा छान शिजावा, म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे तेल वरतून लावून घ्यायचं आहे. कांद्याने पूर्ण तेल हे लावून घेते. मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपल्याला शेकू द्यायचा आहे. तवा हा मोठा आहे, डोसा सुद्धा मोठा आहे. सर्व बाजूंनी एकसारखा छान शेकावा, त्यासाठी हा जो तवा आहे आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा असा डोसा हा शेकला जातो. जर का नाही फिरवला तो आतमध्येच लालसर होतो आणि आजूबाजूला डोसा हा पांढरा राहतो, तो व्यवस्थित होत नाही. डोसा हा झालेला आहे. वरतून सुद्धा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे आणि डोसा हा पूर्णपणे शेकून झाला का कडा त्याच्या लगेचच सुटतात. तुम्ही पाहू शकतात या प्रकारे डोसा हा शेकला गेलेला आहे, पण जास्त ब्राऊन झालेला नाही. आणखीन जर का आपल्याला हा ब्राऊन करायचा झाला तर अशा प्रकारे काही सेकंदपर्यंत पुन्हा शेकून घ्यायचा आहे तवा फिरून. तुम्ही पाहू शकतात काय मस्त अशी जाळी दिसत आहे डोशाला. थोडंसं शेकून घेते, त्यानंतरच मग डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता पाहू डोसा. आता मस्त अगदी परफेक्ट रंग आलेला आहे. त्यानंतर डोसा हा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर मंडळी, अगदी झटपट आणि चविष्ट असे 10 ते 15 मिनिटांमध्ये हे डोसे आपण बनवून घेऊ शकतो. बनवायला किती सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे. जर का तुम्ही पूर्ण रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचे डोसे केले तर अगदी परफेक्ट येतील आणि एकदम कुरकुरीत हे डोसे होत असतात. अशाच प्रकारचे आणखीनही मी काही तुम्हाला डोसे बनवून दाखवते, म्हणजे एक नाही तर सगळे डोसे असे मस्त येतात याची तुम्हाला नक्कीच खात्री होईल. दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेल सुद्धा लावलेलं नाही किंवा पाणी सुद्धा शिंतळलेलं नाही. गॅसची फ्लेम मोठी होती. कडकडीत तवा तापून घेतला, त्यानंतर मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती मीडियम ते कमी गॅसवरतीच हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. आणि डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि अशा प्रकारे तेल हे लावून घ्यायचं आहे. कितीही मोठे डोसे करा, अगदी छान असे एकसारखे होतात, कुठेही तुटत नाही किंवा चमच्याला हे डोसे चिटकत नाही. असं थोडंसं तेल सोडल्यामुळे डोशाला छान कुरकुरीतपणा येतो आणि रंगही छान येतो. तर मंडळी, नाश्ता रेसिपीचा प्रकार नंबर 6. तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे अलगद हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे. आता डाळ ही धुवून झालेली आहे. ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे, म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे. डाळच्या वर साधारण अर्धा ते पाऊण इंच पाणी इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला 10 मिनिटं ही डाळ भिजून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटासाठी सुद्धा भिजून
घेऊ शकतात. आता 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे. अशी ही डाळ भिजलेली आहे. डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे, म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं. मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे. डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं, म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही. अगदी डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे, म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे. तर ह्या साईजच्या मिरच्या आहे, तर मी 3 मिरच्या या रेसिपीसाठी वापरत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात. आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद. फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे. पाणी कमीच वापरायचं आहे, जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुगाची आपण वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने. आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. डाळ बारीकच वाटा बरं, जाडसर अजिबात ठेवू नका. आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. साधारण 1 वाटी कांद्याचे काप आणि 1 वाटी कोथिंबीर. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एवढंही साहित्य तुम्ही ह्या रेसिपीसाठी वापरू शकतात. असं मिक्स करून घालायचं आहे. आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात, जसं की शिमला मिरची, टमाटर, पत्तागोबी, किसून घेतलेला गाजर, अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात. आता मी फक्त यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि 1 चमचा दही टाकलेला आहे. दही तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात, कारण आपण ही जी डाळ आहे अगदी झटपट भिजून करत आहोत. थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे. संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे या डाळीच्या मिश्रणामध्ये. दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या. मिक्स झालेला आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलेला आहे गरम होण्यासाठी. पडीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते. तेल गरम होत आहे तोपर्यंत पाव चमचा सोडा घेतला, बेकिंग सोडा. सोडा टाकायचा आहे. तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा, म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल. तर पूर्ण हा सोडा मी मिक्स करून घेते. जास्तही सोडा आपल्याला वापरायचा नाही, फक्त पाव चमचा इतपत. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडंसं हे हलवून घेते. गॅस कमी ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण पाहूया. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात असं फुलून सुद्धा आलेलं आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे. मग पलटून घ्यायची आहे. आता हे आपल्याला पलटवायचं आहे तर मग 2 चमच्यांचा वापर करायचा आहे. सराटा घेतला आणि झारा घेतला. 2 चमच्यांनी हे पलटून घेतलेलं आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे. त्यानंतर आता सुद्धा गॅस कमीच आहे. झाकण ठेवायचं आहे. पुन्हा साधारण 1.5 ते 2 मिनिटांपर्यंत शेकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं, त्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम पिझ्झा प्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो. पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका, कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल. तर अशी जाडी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असा लुसलुशीत आणि छान असं फुलून सुद्धा आलेला आहे. आता पूर्णपणे थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे. आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना तशा प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ पिझ्झा प्रमाणे, म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील. प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून
मुलं अगदी आवडीने खातात आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिक सुद्धा आहे, चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा सोपा आहे. जास्त काही भांडेही भरत नाही. अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाश्ता बनवून घेऊ शकतात. तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं, तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पीसेस कट करून घेऊ शकतात. अशा प्रकारे ट्रायंगल शेपमध्ये मी हे कटिंग करून घेते. तर ही जी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडेल. घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता. दररोजच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दररोज हा प्रश्न असतो, तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात. मुलं अगदी आवडीने खातील अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी होत असते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.